महाराष्ट्रातील मुलींचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्यभरात राबवणार असल्याची घोषणा पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी केली. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं सत्कार आणि लसीकरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिबिरात 500 मुलींना मोफत लसीकरण करण्यात आलं. आंबेडकर म्हणाले, नवनवीन योजना आणून जनतेला दर्जेदार आणि सक्षम आरोग्य सेवा सुविधांचा लाभ देण्याचा मानस आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं पुढील धोका ओळखूनच आधीच मुलींसाठी प्रतिबंधक लसीकरण केलं आहे. मुश्रीफ म्हणाले, धर्मादाय रुग्णालयामध्ये 10% गरीब रुग्णांवर उपचार, CPR दुरुस्तीसाठी 50 कोटी 1100 कोटी रुपये खर्चून शेंडा पार्कमधील 3 रुग्णालये उभारण्याचं काम सुरू आहे. यावेळी डॉक्टर शीतल देसाई, डॉक्टर अमोल कोडोलीकर, डॉक्टर नुपूर खरे, डॉक्टर राधिका जोशी उपस्थित होत्या. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.